हॅलो हाय नमस्कार. आज मस्तपैकी एकदम टेस्टी यम्मी असं कॅरेमल पुडिंगची रेसिपी शेअर करते. खूप सुंदर रेसिपी आहे हां, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. खूप मस्तपैकी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरीसुद्धा अगदी रेस्टॉरंटसारखं कॅरेमल पुडिंग करू शकतो. कसा बनवायचं आहे ते करूया सुरुवात आता. इथे अंडी होती घरात, मुलींची फरमाईश झाली काहीतरी असं टेस्टी यम्मी बनव, म्हणून मी इथे 1/4 कप साखर घेतली आहे. त्याच्यात अगदी 1 चमचा पाणी टाकलं आहे आणि ती साखर आहे ती एकदम लो फ्लेमवरती अशी कॅरेमलाइज करून घ्यायची. म्हणजे फक्त साखर वितळवायची आणि त्याचा ब्राऊन कलर होईल असं करून घ्यायचा. आणि आपल्याला पुडिंग आता ज्याच्यामध्ये सेट करायचं आहे, आता माझ्याकडे केकचा टीन होता, मी त्याच्यामध्ये घेतले. साध्या डब्यामध्ये घेतलं किंवा काचेचा बाऊल असेल की जो आपण मायक्रोवेव्हमध्ये वगैरे यूज करणार आहोत तशा पद्धतीचा असेल तसंही चालेल. इथे मी केकचा टीन घेतला आहे. त्याच्यामध्ये जी साखर कॅरेमलाइज झाली म्हणजे साखर अशी चॉकलेटी कलरची झाल्यानंतर म्हणजे पूर्ण वितळली आणि चॉकलेटी कलरची झाली की आपण ती त्याच्यामध्ये फक्त ओतून घ्यायची आहे, सगळीकडे पसरवायची की पुढे आपल्याला त्याच्यामध्ये आपलं पुडिंग हे सेट करायचं आहे. त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे साखर. आणि जरी तुमचं पुडिंग होईपर्यंत पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला वाटतं की साखर इथे ह्याच्यात कडक झाली, तशीच ठेवायची, ती बरोबर नंतर व्यवस्थित होऊन जाते ती. त्यामुळे फ्रीजला वगैरे ठेवायचं नाही, हे असंच ठेवून द्यायचं. सगळीकडनं व्यवस्थित अशी ती आपण समान करून घ्यायची. आता भांडं जरा लगेच गरम झालं, हे असंच मी ठेवून दिले. आता आपण बाकीच्या रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत. अंडी 4 किंवा 5 ठीक आहे, पण जास्त घेऊ नका, मग एकदमच त्याला. आणि त्याच्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स टाकून घेतलं की जेणेकरून अंड्याचा वास आपला जातो आणि व्यवस्थित मस्तपैकी एक छान टेस्ट आणि फ्लेवर येतो. त्यामुळे इथे आपण व्हॅनिला एसेन्स वापरलेला आहे. दुसरं कोणतं एसेन्स वापरलं तरीसुद्धा चालू शकतं, पण जी टेस्ट पाहिजे ॲक्च्युअल पुडिंगची ती व्हॅनिला एसेन्सनीच येते. त्याच्यामुळे इथे आपण व्हॅनिला एसेन्स वापरलेला आहे. आता सगळी अंडी आहे ती छानपैकी व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये फेटून घेऊया. पूर्ण अगदी जास्त आपल्याला असं फेटायचं नाही आहे, फक्त एकजीव सगळं करायचं आहे. जसं आपण रेग्युलर ऑमलेटसाठी अंडं फेटतो तशाच पद्धतीने आपल्याला अंडी ही फेटून घ्यायची आहेत. इथे अंडी फेटून घेतलेली आहेत. आता इथे मी 1 कप दूध पावडर, मिल्क पावडर असते ती 1 कप घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. म्हणजे मेजरिंग कपचे हे 2 कप दूध झालेलं आहे. दूध आपण गरम केलेलं असेल तरीसुद्धा चालेल, फक्त गरमच्या गरम दूध टाकायचं नाही आहे, रूम टेम्परेचरचं दूध टाकायचं आहे. किंवा आत्ता तुम्ही आणलं बाजारातनं आणि डायरेक्ट यूज केलं तरीसुद्धा चालेल. तर दूध पावडर आणि दूध हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आपण टाकायची आहे 1 कप साखर. जर तुम्ही जास्त गोड खाणार असेल तर 1 कप टाका, नाहीतर मग 3/4 कप टाकलं तरीसुद्धा चालेल. इथे मी साधी साखर टाकली किंवा पिठी साखर टाकली तरीसुद्धा चालेल. साधी साखर टाकली तर जरा ती मेल्ट व्हायला वेळ जातो, त्याच्यामुळे जास्त वेळ ढवळायला लागतं. पिठी साखर टाकली तर पटकन होतं. आता मी हे बनवताना नव्याने त्याला पण करायची इच्छा होती, त्याच्यामुळे त्या सारख्या मध्ये मध्ये हे करत होते की आम्हाला पण करायचं आहे, आम्हाला पण करायचं आहे. कारण का त्यांच्या फरमाईशसाठी मी हे बनवत होते, म्हणून ती रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर केली. मग लगेच त्यांचं पण चला आम्हीसुद्धा बनवतो म्हणून त्यासुद्धा एक एक करून मध्ये मध्ये आल्या. आणि ते इथेच चाललेलं की मी स्वतःच करणार, त्याच्यामुळे ती स्वतःच करत बसली होती. असं त्या दोघींचंही मध्ये 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 सगळं चालू होतं. आता इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे, त्याच्यात एक रिंग ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण जे साखर ओतलेली होती, कॅरेमलाइज साखर जी ओतली होती ती साखरेचं भांडं आपण ते ठेवलेलं आहे. आणि आता आपलं जे पुडिंगचं मिक्सचर तयार झालेलं आहे ते आता आपण ह्याच्यात टाकायचं. फक्त आता टाकताना ते गाळून टाकायचं, म्हणजे जर आपले अंड्याचे लम्प्स वगैरे असतील किंवा साखर जर अशी कुठे नीट मेल्ट झाली नसेल, थोडीशी राहिली असेल, पूर्णपणे व्यवस्थित असं गाळून घेतलं नाही की एक ते पुडिंग बनल्यानंतर त्याला एक स्मूथ टेक्स्चर येतो. त्यामुळे शक्यतो हे गाळून घ्या. काही राहत नाही, पण तरीसुद्धा घेताना गाळून घेतलेलं चांगलं. आणि झाकण ठेवून व्यवस्थित असं 25 ते 30 मिनटासाठी एकदम लो फ्लेमवरती शिजायला ठेवून द्यायचं आहे. आता इथे 25 ते 30 मिनटं झालेली आहेत. आता मी तुम्हाला दाखवते ते शिजलं आहे की नाही. मध्ये मध्ये सारखं उघडायचं नाही, एक 25 मिनटं झाल्यानंतर आपण चेक करू शकतो. आता इथे मी एक सुरी किंवा टूथपिक जे काही तुमच्याकडे असेल त्याच्याने आपण चेक करून घ्यायचं की ते आतपर्यंत व्यवस्थित शिजलं आहे की नाही. असं एकदमच नरम असं राहत नाही आहे ना. हे बघा, पूर्णपणे सुरी क्लीन अशी आपली आलेली आहे, म्हणजे छानपैकी आपलं हे पुडिंग तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून आपण हे बाहेर काढून घेऊया आणि आपण असंच ते 2 ते 3 तासासाठी ना फ्रीजला गार करायला ठेवून द्यायचं आहे.
आपल्याला डीप फ्रीजला ठेवायचं नाही आहे, असंच फ्रीजला गार करायला ठेवायचं आहे, कारण का गार झाल्यानंतर पुडिंग एकदम टेस्टी आणि यम्मी लागतं. त्याच्या आधी आपण ते डिमोल्ड करायचं नाही आहे. आता ते 3 तास झालेलं आहे, 3 तासाने मी ते गार करून घेतलेलं आहे. आता गार करून झाल्यानंतर एकदा साईडनी आहे ना एक अशी सुरी फिरवून घ्यायची. शक्यतो नाही फिरवली तरीसुद्धा चालते, पण जर तुम्हाला थोडंसं वाटत असेल की नाही आपलं पुडिंग व्यवस्थित येतं आहे, नाही येते, कसं येतं आहे, हे फर्स्ट टाईम जे करणारे असतात ना त्यांच्यासाठी मी सांगते, अशा पद्धतीने ना सुरी साईडनी आपण यांना फिरवून घ्यायची आणि ज्या डिशमध्ये काढायची आहे त्याच्यावरती डिश आहे आपण त्या भांड्यावरती येतं. आपल्याला या पुडिंगच्या ह्या भांड्यावरती मी अशी डिश उलटी ठेवणार आहे आणि अलगद आपल्याला ते असं भांडं उलटं करून घ्यायचं आहे. आणि परफेक्ट ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने केलं तर तुमचं पुडिंग एकदम टेस्टी आणि यम्मी तयार होणार. हे बघा, छानपैकी आपलं पुडिंग हे अगदी एकदम पहिल्याच ह्याच्यामध्ये असं बाहेर आलेलं आहे आणि इतकं सुंदर लागतं आहे ना ते, खूप सुंदर. आणि जर गार कधी पण आहे ना पुडिंग हे गार करूनच खावं, गार करूनच छान लागतं. अशा पद्धतीने आपलं मस्तपैकी कॅरमेल पुडिंग तयार झालेलं आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींनाही रेसिपी शेअर करा आणि अशा पद्धतीने नक्की कॅरमेल पुडिंग तयार करून बघा. आणि तुम्हाला जर मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही बनवलं आणि तशी तुम्हाला रेसिपी परफेक्ट झाली, आवडलं तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हे कॅरमेल पुडिंग तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू.